जे काय म्हणजे माझ्यासमोर जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे होते ते म्हणजे अगदी श्रद्धा पवार यांनी उपस्थित केले होते आणि ते वादळी विषयाचे आणि वादळी प्रस्ताव होते. कोणकोणते होते आणि किती प्रस्ताव सादर केले? माझे आजच्या सभेमध्ये 4 प्रस्ताव होते. एक तर पहिला होता तो ह्याचा हुतात्मा बागेचा. जी भाग हुतात्म्यांचे सेवा तत्वावर असायला पाहिजे ती भाड्याने दिली होती. मग ते त्याचा मक्ता रद्द करून ती म्हणजे लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क चालू करण्यात यावी. त्याचा मक्ता रद्द करावा या विषयावर होतं. पण दुसरा होता तो शौचालय संदर्भात निष्कृष्ट दर्जाचे शौचालय त्याच्या बाबतीत होता. भांडवली निधीचा. आणि एक लास्ट होता तो आपला विजापूर ते डीमार्ट ते विजापूर रोडचा डांबरीकरण रस्ता. पण तो डांबरीकरण न होता धूळमुक्त म्हणजे मुरमीकरण झाला होता असं. ह्या 4 प्रस्तावामध्ये समाधानकारक उत्तर असं कुठल्याच प्रस्तावामध्ये मिळालं आणि रोलिंग काय झालं महापौरांचं? एकतर आधीचे 2 ते 3 प्रस्ताव आधीच मान्य झाले होते. मान्य झाले असले तरी त्याच्यावर मी बोलत होते की बाबा जे आम्हाला माहित आहे नगरसेवकांना ते जनतेला पण कळायला पाहिजे की बाबा कोणत्या प्रस्तावावर आमचा नगरसेवक कुठल्या विषयावर बोलतोय, काय बोलतोय हे देखील त्यांना कळायला पाहिजे. उद्यानाचा आणि बागेचा प्रश्न होता. ही बाग म्हणजे सर्वसाधारण लोकांना पण वापरता यावी, याच्यावर कोणतेही शुल्क आकारण्यात नाही आलं पाहिजे. तुमचं एक म्हणणं असं होतं की मक्तेदाराकडून शुल्क घेतलं हो, जातं. घेतलंय म्हणून तर ते उठून गेले ना सभेतून. म्हणजे सभागृहामध्ये उपस्थित होते ते मक्तेदार होते ना. होते. बर, मग आता पुढे काय म्हणजे रोलिंग काय? माझं एवढंच म्हणणं आहे की जे तुम्ही म्हणजे मक्तेदारांनी घेतलेली आहे ते भाडे तत्वावर घेतलेली आहे ते भाडे तत्वावर आता निघून म्हणजे काढून टाकून सर्वसामान्य लोकांकरता विनाशुल्क चालू करण्यात यावी. कसं रोलिंग मिळालं? कुठल्या प्रस्तावाला काय रोलिंग मिळालं काय आठवतं? आणि याचं काय ते मला हे उद्यानाचा म्हणजे तुम्ही नौके आहात सभागृहामध्ये प्रश्न मांडत असताना हा तिसरी सभा आहे. मांडत असताना ज्येष्ठांची मदत मिळाली का? महापौरांचं सहकार्य लाभलं का? सभागृहामध्ये संधी उपलब्ध झाली पण आपलं म्हणणं व्यवस्थित मांडतोय असं वाटलं का तुम्हाला? मी माझं म्हणणं मांडत असताना म्हणजे ज्येष्ठांनी मला म्हणजे सहकार्य केलं. त्याचबरोबर महापौरांनी पण माझं म्हणणं आयुक्तांनी सगळ्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं. आणि माझ्या म्हणजे बाजूलाच वंदनाताई बसल्या होत्या. त्यांनी देखील एक प्रश्न केला की बाबा नवख्या नगरसेविका असून तुम्ही त्यांना बोलण्याचा त्यांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार त्यांना द्यावा. आपण मध्ये सुटून बोलू नये. नक्कीच. म्हणजे समाधानी आहात? हो. उत्तरांशी समाधानी नाहीये पण मी माझे प्रश्न मांडले याच्याबद्दल मला तर थोडं. उत्तरांची कधी अपेक्षा? आता त्यांनी सांगितले फेरबदल किंवा फेर प्रस्ताव घेऊ म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यात अपेक्षा आहे की बाबा देतील उत्तर. ज्या पद्धतीनं नवख्या सदस्याकडून अगदी उत्साहापोटी किंवा माहितीस्तव किंवा होणाऱ्या भ्रष्टाचारावर किंवा एकूणच पालिकेच्या कारभारावर सर्वसामान्याचा राहायला पाहिजे त्या हेतूनं प्रश्न विचारले जातात आणि ते विचारत असताना त्यांना देखील सहकार्य मिळणं अपेक्षित आहे. भविष्यामध्ये होणाऱ्या सभागृहामध्ये देखील नवख्या सदस्यांना ज्या पद्धतीनं महापौरांकडून रोलिंग मिळाली त्या पद्धतीचेच निर्णय होतील आणि सभागृहाला पुन्हा पाहायला मिळतील या अपेक्षा आहेत. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.